तीनही मतदारसंघासाठी इच्छुक मंडळींनी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मतदारच तुतारीसाठी सज्ज झालेले आहेत, पण तुतारीचा उमेदवारच निश्चित नाही. मित्रहो नमस्कार. शरद पवार यांच्या मनात काय चाललेलं असताना हे भल्याना कधीही कळालेलं नाही. काहीही न बोलता ते थेट डाव टाकतात आणि त्यामुळं समोरचा गांगारून जातो, चितपट होऊन जातो. समुद्राच्या तळाचा जसा ठाव लागत नाही ना, तसं शरद पवार यांच्या मनाचा देखील ठाव कधीही लागलेला नाही. त्यामुळं काय होतं, लोक वेगवेगळे अंदाज व्यक्त करतात, त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या विचाराप्रमाणे ते त्याच्याकडे पाहतात. पण जेव्हा जे काही समोर येतं ते अगदी वेगळंच असतं आणि मग लोकांना शरद पवार यांनी दिलेला धक्का वाटू लागतो. शरद पवार यांच्या पक्षानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली. या यादीनं काहीशी खळबळ उडवून दिली, तसे काही प्रश्न देखील निर्माण केले आहेत. सोलापूर जिल्ह्याचाच विचार केला ना तर करमाळा इथली उमेदवारी पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आली, पण विशेष चर्चेच्या असलेल्या पंढरपूर, मंगळवेढा, माढा, मोहोळ इथली उमेदवारी मात्र पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेली नाही. सोलापूर जिल्ह्यातले हे तीनही मतदारसंघ विशेष चर्चेत राहिलेले आहेत. या तिन्ही मतदारसंघामध्ये तुतारीचा आवाज जोरात आहे, ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि तीनही मतदारसंघासाठी इच्छुक मंडळींनी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या मतदारसंघात तुतारी मिळाली की विजय पक्का झाला असं अनेकांचं म्हणणं आहे आणि नेमकी इथलीच उमेदवारी मागं ठेवण्यात आलेली आहे. पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघात अनेक इच्छुक असले तरी दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या हाती तुतारी आता नक्की येऊ शकते असं दिसत आहे. म्हणजे त्यांचं नाव घोषित होणं ही आता केवळ एक औपचारिकता उरली आहे अशी देखील माहिती आहे. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची ही मागणी होती. त्यांना तुतारी मिळेल असं देखील सांगितलं जात होतं, पण परिचारक यांची गाडी काही पुढे गेली नाही, त्यामुळे तो विषय जिथले तिथं थांबलेला आहे. आता भगीरथ भालके यांचं नाव पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केलेला आहे, पण तरीही पहिल्या यादीत त्यांचं नाव का आलं नाही हा प्रश्न उपस्थित झालाच. मोहोळ या राखीव मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांनाच पक्षाने म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मोहोळ तालुक्यात तसं पाहिलं तर तुतारीचा आवाज आहे. तुतारीचा कुणीही उमेदवार चालेल, पण पाहिजे ती फक्त तुतारी असा मतदारांचा कल आहे. अर्थातच हा कल पाहून तुतारीसाठी इच्छुकांची गर्दी होते. आता महाविकास आघाडीकडं राजू खरे, संजय क्षीरसागर, माजी आमदार रमेश कदम आणि आता नुकताच बघा प्रवेश केलेले भाजपचे लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. मोहोळमध्ये माजी सनदी अधिकारी शैलेश कोथमिरे यांचेही नाव नव्यानं चर्चेत आलेलं आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न शरद पवार यांच्या पुढे आहे. अर्थात हा प्रश्न केवळ प्रश्न नाही तर तो मोठा प्रश्न आहे. असं असलं तरी मोहोळ मतदारसंघातून राजू खरे आणि संजय क्षीरसागर या दोन नावावर गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यातही राजू खरे यांना मोहोळची उमेदवारी निश्चित मिळू शकते अशी माहिती आहे. पण मग तरीही शरद पवार यांच्या मनात नक्की चाललंय काय? पहिल्या यादीत हे नाव का आलं नाही हा प्रश्न इथंही आहे. माढा मतदारसंघाबाबत मात्र मोठा संभ्रम आहे. खरं तर माढ्याची चर्चा खूप असते. अजित पवार यांच्या गटाचे आमदार माढ्याचे बबनदादा शिंदे हे आता तुतारी वाजवू इच्छितात. त्यामुळे इथं अजित पवारांना नवा उमेदवार शोधावा लागण्याची वेळ येऊ शकते. ऐनवेळी अजित पवार आणणार कुठून उमेदवार? आता बघा, माढ्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या नावाची ही विशेष चर्चा आहे. आता बबनदादा शिंदे 6 वेळा निवडून आले असले तरी माढ्यात त्यांच्यावर मतदारांची मोठी नाराजी तर आहे. आधी त्यांनी त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचं नाव पुढे केलं होतं, पण नंतर टर्न घेतला. आता स्वतःच निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. माढ्यात संजय कोकाटे यांचंही नाव मोठ्या चर्चेत आहे. त्यांच्याही नावाची मागणी मतदारातून होत असते.
माढ्याचा निर्णय घेणं हे तसं गुंतागुंतीचं मात्र नक्की असू शकतं. त्यामुळं माढ्याची उमेदवारी ही पहिल्या यादीत आलेली नसावी. पण लोकात मात्र मोठी उत्सुकता आहे. मतदारच तुतारीसाठी सज्ज झालेले आहेत, पण तुतारीचा उमेदवारच निश्चित नाही. लोक प्रतीक्षा करीत आहेत. जो तो विचारू लागला आहे, अहो शरद पवार यांच्या मनात नक्की आहे तरी काय? अर्थात या प्रश्नाचं उत्तर 2 दिवसात नक्कीच मिळू शकतं. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.